जितू आगेची विकेट दामट टीमने कमावली होती पहिल्याच बॉलवरती आणि थांबवलं होतं ते मात्र 26 वरती, पण 2 पॅनल्टीच्या धावा भारी ठरल्या त्या वंजरपाडासाठी. पहिला बॉल इथून सुरू झाला आहे. जितू आगेसाठी आजच्या दिवसातील सर्वात जबरदस्त बॉलिंग करणारा बॉलर नेवाली संघाचा तो मात्र प्रदीप, आणि पंचांचा इशारा येतोय राज वैखर यांचं ऑब्झर्वेशन. नो बॉल. ओव्हर स्टेपचा हा नो बॉल, लाईनच्या पुढे निघालाय प्रदीप आणि नो बॉलने सुरुवात केली. अर्थात पुढचा बॉल असेल तो मात्र फ्री हिट. फिल्डिंग कुठल्याही प्रकारची चेंज नसेल, कारण फ्री हिटचा हा चेंडू आहे जिथे स्ट्राईक रोटेट झाली नाही, त्यामुळे फ्री हिट वरतीच फिल्डिंग सेम राहील. आणि प्रदीप मात्र पहिला नो बॉल टाकलाय प्रदीपने. आज दिवसभरामध्ये 4 धावा करणारा खर्च करणारा बॉलर आहे. 6 चेंडूमध्ये कमी धावसंख्या आज प्रदीपने खर्च केली, पण इथे क्वालिफायची सुरुवात नो बॉलने करतोय. फ्री हिटचा चेंडू, जितू आगेचा फटका आणि सीमा पार क्लिअर केलाय षटकार वंजरपाडा टीमचा जितू आगे. थँक्यू डीजे, थँक्यू. क्रिकेटच्या मैदानावरती आता शर्यतींचीच गाणी वाजतात, शर्यतींच्या मैदानावर देखील इतकी गाणी वाजत नाहीत. पहिल्या बॉलमध्ये आलाय षटकार, धावा आहेत 7. गोलंदाज प्रदीपचा हा चेंडू व्हाईट बॉल. अतिरिक्त धावांचा भरणा करतोय प्रदीप. या मॅच मध्ये प्रदीपला आपली सर्वोत्तम बॉलिंग करायची आपल्या टीमसाठी, आणि तिथेच पहिल्या बॉलवरती धावा त्याने खर्च केला तब्बल 8. कारण आज जय भवानी नेवाली टीमचा परफॉर्मन्स, पहिल्या मॅच मध्ये 61 धावा, दुसऱ्या मॅच मध्ये विपक्षी टीमला अगदी 19 धावसंख्येवरती थांबवलं होतं आणि 20 धावा त्यांनी चेस केल्या होत्या. आणि आता थर्ड मॅच मध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती धावा दिला प्रदीपने 8. प्रदीपचा हा चेंडू, जितूचा ऑब्झर्वेशन, चेंडू पाठवलाय स्वीपर मध्ये, ठोकलाय चौकार. दोन चेंडू आणि धावसंख्या मात्र 12. जितूचा फटका हवेत आणि कमावली विकेट, ती मात्र जितू आगेची. थँक्यू डीज. जितू आगे अत्यंत घातक बॅटिंग करत होता. जितूला थांबवण्यासाठी हा चेंडू मात्र घातक ठरला. भरपूर वेगाने आला आणि जितूची कॅच पकडली गेली आणि तिसऱ्या बॉलवरती 12 धावसंख्येवरती धक्का दिला तो प्रदीपने. नवीन बॅटर, लेफ्ट हँड बॅटर आहे तो मात्र अनिकेत. डावखुरे आताचा फलंदाज आणि त्याच्या समोर आहे मात्र प्रदीप. पहिली विकेट आल्यानंतर थोडासा का होईना आपण जय भवानी नेवाली संघाचा कॉन्फिडन्स वाढला असेल, आणि विशेषतः प्रदीपचा, कारण 2 एक्स्ट्रा धावा, त्यानंतर 2 बॉलवरती 2 बाउंड्री झाल्या, अर्थात 1 चौकार आणि 1 षटकार, त्यामुळे 12 धावा. आणि लेफ्ट हँड बॅटर आहे तो मात्र अनिकेत. शरीरावरती चेंडू समोर आलेत खेळाडू आणि केली धाव इथून कंप्लीट. धावसंख्या पोहोचतीये
आतापर्यंत 13. 4 बॉल संपलेत प्रदीपच्या पॉवर प्ले मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये. 13 धाबा आहेत. सुरुवात दिली जितू आग्याने आणि अक्षय आजच्या दिवसामध्ये या खेळाडूची देखील बॅटिंग चांगली राहिली आहे. फिल्डिंग मध्ये चेंजेस 2 चेंडू इथून शिल्लक आहेत प्रदीपचे. किमान लक्ष जरूर असेल नेवाली टीमचे की वंजारपाडा टीमला 30 धावसंख्येच्या आतमध्ये रोखणं. पण धावसंख्या सध्या आहे ती धावफलकावरती 13. ओव्हर नंबर 1 प्रदीप इथून पुढील चेंडूसाठी तयार आहे. फलंदाज अक्षय. अक्षयच्या देखील शरीरावरती चेंडू होता. जबरदस्त बॉलिंग अटॅक आहे. फलंदाजांना दणका देणारा हा चेंडू होता. धावसंख्या 1 ने वाढते. ओव्हर नंबर 1 मध्ये प्रदीप आतापर्यंत धावा खर्च करतो त्या मात्र 14. षटकारा चौकारानंतर जे कमबॅक राहिले प्रदीपचं ते जबरदस्त राहिले. 14 धावा झाल्यात 5 बॉल मध्ये आणि ओव्हर नंबर 1 मध्ये लास्ट चेंडू इथून टाकला जाईल तो मात्र गोलंदाज प्रदीप कडून. शेवटचा बॉल आणि चेंडू सीमा रेखा पार येतोय चौकार. ओव्हर नंबर 1 मध्ये धावा केला वंजारपाडा टीमने 18. डीजे धावसंख्या पहिल्या ओव्हर मध्ये आली 18. ओव्हर नंबर 2 मध्ये आला तो किरण दुर्गे. या संघाचा हा देखील ऑलराऊंडर खेळाडू आहे किरण दुर्गे. पहिला चेंडू आणि अक्षयचा जोरदार प्रहार अनसाइडला ठोकलाय षटकार. धावसंख्या पोहोचतीये 24 या अंकावर. आज 2 संघामधून एका संघाला ट्रॉफी 100% मिळणार. दोन्ही संघांच्या विजयाच्या अपेक्षा आहेत पण त्या अपेक्षावरती खरा उतरावा लागणार आहे ते मात्र परफॉर्मन्सने. धावसंख्या पोहोचतीये 24. किरण दुर्गे इथून आपल्या टीमसाठी चांगली बॉलिंग करावीच लागणार आहे कारण ही मॅच म्हणजे ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न आहे आणि सोबत उद्या देखील एक मॅच खेळायला मिळणार आहे सेमीफायनलची. खोलात टाकलाय अक्षय. प्रत्येक चेंडूवरती षटकाराची स्ट्रॅटेजी आहे त्यामुळे एखादा षटकार येईल त्यानंतरचा डॉट बॉल किरणने काढलाय. धावसंख्या 24. लेस दॅन 40 अंडर 40 रोखण्याचा एफर्ट्स आहे त्यासाठी प्रयत्न करत होतो मात्र किरण दुर्गे. धावसंख्या पोहोचतीये 24. जबरदस्त चेंडू. अक्षयला इथून एक षटकार आल्यानंतर रोखतोय. धावसंख्या 24. पहिला चेंडू ऑन साइडला होता. भरपूर चांगला शॉट त्यांनी खेळला. त्यानंतर 2 बॉल डॉट आले. किरणचे धावा आहेत आतापर्यंत 24. आजच्या दिवसाची क्वालिफायची मॅच आहे. नेवारी विपक्ष बॅटिंग करणारा संघ वंजारपाडा. अक्षयने केवळ पूल केला. पूल पॉवरफुल टोकला षटकार. भरपूर चेंडू खेचला तो अक्षयने ताकदीने नेलाय सीमा पार षटकार. थँक्यू डीजे थँक्यू. धावसंख्या 4 बॉल मध्ये पोहोचतीये 30.
अक्षयचा चेंडू समोर लॉंग ऑफ मध्ये प्रकाश. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न सायकरेनकडे फेकी. तोपर्यंत 2 केल्यात कंप्लीट. तिसरीचा देखील प्रयत्न आणि 3 धावा इथून झाल्यात पूर्ण. धावसंख्या पोहोचते 33. 5 चेंडू आणि 33 धावा आतापर्यंत धावा फलकावरती आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 5 बॉलमध्ये 15 आल्या. 33 धावांपर्यंत मजल मारली आहे वंजारपाडा टीमने. नवीन खेळाडू आहेत पण परफॉर्मन्स त्यांचा दमदार आहे. लेफ्ट हँड बॅटर आहे तो माता अनिकेत. पाठवलाय चेंडू सीमा पार. ओव्हर नंबर 2 चा खेळ झाला समाप्त. धावा झाल्यात 39. दोन ओव्हरमध्ये धावसंख्या पोहोचते 39. तर लास्ट ओव्हरचा खेळ इथून बाकी आहे. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय होता नेवाळी संघाचा. कारण आधीची मॅच वंजारपाडा टीमने पहिल्यांदा बॅटिंग करताना जिंकली होती. पुन्हा बॅटिंग त्यांना इथे देण्यात आली आणि 2 ओव्हरमध्ये 39 धावा त्यांनी उभारल्या. आता ही ओव्हर किमान जर 50च्या आतमध्ये थांबला वंजारपाडा संघ तर मात्र मॅच मध्ये मजा येईल. पहिलाच बॉल दांडी गोल केली आहे प्रकाशने. अक्षयची त्रिफलाचीची ही विकेट. धावसंख्या 39. प्रकाशने पहिल्याच बॉलवरती दांडी गोल केली आणि आता नवीन फलंदाज मैदानावरती कुणाल विरले. फटका खेळला ऑन साइडला. दुसरीचा प्रयत्न सायकरेनला थ्रो आणि इथून धाव झाली आहे पूर्ण. 41 ही धावसंख्या. नेवाली टीम कडून अशा परफॉर्मन्सची गरज आहे आता. 41 धावा झाल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये प्रदीप महाग ठरला या मॅच मध्ये. 18 त्याने दिल्या होत्या, नंतर 21 दिल्या किरणने आणि आता प्रकाश टीम साठी कमबॅक करतोय. प्रकाशचा हा चेंडू बाहेर निघाला. आउटसाइड द लेग स्टंप आहे. एक्स्ट्रा रन आहे. इथे धावसंख्या पोहोचते 42. क्वालिफायची मॅच. सगळ्यांच्या नजरात की आज नेवाळी संघ ट्रॉफीचा हकदार होईल की वंजारपाडा संघ ट्रॉफीचा हकदार होईल.
प्रकाशचा हा चेंडू पुन्हा एकदा व्हाईट बॉल. यष्ट्या उडवण्याच्या नादामध्ये 2 व्हाईट चेंडू टाकलेत प्रकाशने. धावसंख्या 43. 2 चेंडू इथून समाप्त केलेत ते मात्र प्रकाशने. 2 व्हाईटच्या धाबा टाकल्यात समोरच्या टीमच्या खात्यात. इथे देखील 2 धावा पूर्ण केल्यात. धावसंख्या 2 ने वाढेल. 45. 3 बॉल 45. प्रकाशचा हा चेंडू धाब्याचा प्रयत्न झाला. तोपर्यंत विकेट आली आहे ती वंजारपाडा टीमची. दोन चेंडूंचा खेळ इथून बाकी आहे. दोन चेंडू बाकी आहे. धावसंख्या 45. प्रकाशच्या या गोलंदाजीने मात्र नेवाली संघाला भरपूर दिलासा दिलाय. कारण 2 ओव्हरमध्ये 39 होते. अवघ्या 6 धावा 5 चेंडूमध्ये खर्च केल्या. त्या मात्र नेवाळी संघाच्या प्रकाशने आणखी जर एक डॉट बॉल टाकला तर मात्र भरपूर कॉन्फिडन्स असेल बॅटिंग मध्ये. 45 धावसंख्या. अशा ओव्हरची गरज होती पहिलीच प्रदीप कडून, किरण कडून, पण खरा उतरला तो मात्र प्रकाश. क्लीन बोल्ड आणि 45 वरतीच थांबवलंय ते वंजारपाडा टीमला. आणि 46 धावांचं लक्ष्य असेल क्वालिफाय मॅच जिंकण्यासाठी जय भवानी क्रिकेट संघ नेवालीला.
46 धावसंख्येचं लक्ष असणाऱ्या क्वालिफायची मॅच जिंकण्यासाठी नेवाळी टीमला पहिला गोलंदाज विश्वास वंजारपाडा टीम कडून सुरुवात करेल. समोर आहे किरण दुर्गे. पहिला चेंडू विश्वासचा खाली राहिला. बॉटम साइडने चेंडूचा वापर केला आणि पहिला चेंडू आला इथून मात्र डॉट. गोलंदाजाच्या ऍक्शन वरती ऑब्जेक्शन घेण्यात आलंय. स्क्वेअर लेग अंपायर्स आपण पाहणी करा. ऋतिक थर्ड अंपायर. येस स्क्वेअर लेग अंपायर्स आपण पाहणी करा. गोलंदाजाच्या ऍक्शन वरती ऑब्जेक्शन आहे. नवनाथ माळी तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत या ठिकाणी यायचं आपण. जर गोलंदाज थ्रो आढळून आला तर मात्र गोलंदाज बाद करण्यात येईल. याकडे लक्ष द्या आणि 2 धावांची पेनल्टी सुद्धा असेल. किरण दुर्ग्याचा फटका आला. ऑन साइडला चेंडू निसटला आहे. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला जाईल. बाउंड्रीच्या दिशेने चेंडू. अनिकेतने बॉल कव्हर केला. धावा आले 2 बॉलमध्ये 2. 15च्या सरासरीने धावा करायच्यात आणि 2 बॉलमध्ये धावा आल्या 2. किरणच्या बॅटमधून फटका. पुन्हा एकदा तोच खेळाडू. एका रनने इथे मात्र थांबले. 3 बॉलमध्ये धावा 3. 15ची सरासरी आहे. 46चं टार्गेट आहे. 3 बॉलमध्ये 3 झाल्यात. चार चेंडू धावसंख्या झाली आहे 5. यावेळेला चेंडू निसटला. जितू आगे कडू. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर पोहोचला 6 या अंकावर. 13 चेंडू आणि विजयासाठी 40 धावांची गरज आहे जय भवानी नेवाळी टीमला. 13 बॉल 40 करायच्यात. म्हणजे या ओव्हर मधला हा शेवटचा चेंडू असणार आहे विश्वास या गोलंदाजाचा. शेवटचा बॉल. किरण दुर्ग्याचा फटका आलाय. खेळाडू पाठलाग करतो चेंडूचा. चेंडू सीमा रेषेच्या पार होताना दिसतोय आणि ओव्हर नंबर 1 मध्ये धावा ठोकून काढल्यात नेवाली टीमने 10. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी धावा पाहिजे 36. 18च्या सरासरीने 2 ओव्हर मध्ये धावा पाहिजे 36. बारा चेंडू आणि कंपल्सरी 36 धावांची गरज आहे. ही ओव्हर आता किमान
18 ते 20 धाबांचे पाहिजे जय भवानी नेवाळी टीमला. रघुनाथचा फटका हवेचा वेध घेतोय. खेळाडू दूरवरून आलेत. डाऊन दी बॉल आणि कॅच इथून पकडली सेकंड अटेम्प्ट मध्ये. फलंदाज इथून बाद होईल रघुनाथ. विकेट आली पहिल्याच बॉलवरती. 11 चेंडू आणि आता धावा करायचे 36. 11 बॉल मध्ये 6 षटकार इथून खेळावे लागणार आहेत. नवीन फलंदाज प्रदीप. षटकारांची स्ट्रॅटेजी ठेवली तरी सामन्यावरती विजय मिळवता येईल. 11 बॉल मध्ये 36 पाहिजेत. फटका येतो प्रदीपच्या बॅटमधून. समोर खेळत लॉंगॉन मधून खेळाडू आलाय. मिस्टेक झाली. हातातून चेंडू. तोपर्यंत एकच धाव. 10 बॉल आणि आता धावा पाहिजेत 35. किरण दुर्गेचा हा फटका. चेंडू सीमा पार. नऊ चेंडू आणि आता धावा पाहिजेत 29. किरण दुर्गेचा फटका यावेळेस पकडली कॅच. विकेट किरण दुर्गेची. आता सामना आहे इथून जिंकण्यासाठी धावा पाहिजेत. 8 बॉल मध्ये 29. जबरदस्त मॅच मध्ये हा चौकार जर किरणच्या बॅटमधून आला असता, खेळाडूच्या डोक्यावरून चेंडू गेला असता तर आणखी मजा आली असती या मॅच मध्ये. पण प्रकाश खेळपट्टीवरती उतरला म्हणजे षटकार खेळण्याची कॅपॅसिटी आहे प्रकाश मध्ये देखील. 8 बॉल मध्ये 29. या 2 बॉल मध्ये जर 2 फटके आले तर मात्र लास्ट ओव्हर मध्ये देखील थोडी धावफल होईल वंजारपाडा टीमची. 8 चेंडू. विजयासाठी कंपल्सरी 29 धावांची गरज आहे. प्रकाशच्या बॅटमधून फटका. अक्षयच्या बाजूने चेंडू निघाला. ऑन साइडला एक केली कंप्लीट. दुसरीसाठी खेळाडू पोहोचलाय. धावा पाहिजेत आता 7 चेंडू मध्ये 27. 7 बॉल मध्ये 27 पाहिजेत. एका हिटची गरज आहे या बॉलवरती. एका मोठा फटका आला लास्ट ओव्हर मध्ये मॅच बनेल. 7 बॉल 27 पाहिजेत. गोलंदाज अक्षयचा हा चेंडू आणि ओव्हर नंबर 2 ची समाप्ती. 6 बॉल मध्ये धावा पाहिजे 27. टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली. 46चं टार्गेट आलं आणि आता 19 धावा धावफलकावरती आल्यानंतर 6 बॉल मध्ये 27 धावसंख्येची गरज आहे.
6 बॉल 27. सुरुवातीचे 2 चेंडू अतिशय महत्वाचे राहणार आहेत. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती कशा पद्धतीने बॅटिंग होईल त्यावरती या सामन्याचं भवितव्य आहे. 6 बॉल 27. आतापर्यंत 19 धावा केल्यात त्या नेवाली टीमने. पहिला चेंडू प्रदीपचा फटका सीमा पार पोचला. षटकार. सामना अजूनही बॅलन्स आहे. 5 बॉल मध्ये धावा पाहिजेत 21. रेकॉर्ड करण्याची संधी आपल्या संघासाठी प्रदीपला, कारण इथून 5 बॉल मध्ये पाहिजेत 21. आणि जर आणखी 2 षटकार फलंदाज प्रदीपने लगावले तर पिंपलोली गावचे ट्रेन मॅनेजर दिलीपजी भोईर साहेबांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज प्रदीपसाठी असेल. आणि 5 बॉल मध्ये धावा पाहिजे 21. फटका प्रदीपचा हवेत आहे. खेळाडू दोन्ही अंदाज बांधण्याच्या तयारीत आहे. तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहेत प्रदीपचे आणि 2 धावा झाल्या. 4 बॉल मध्ये धावा पाहिजेत 19. मॅच अजूनही संपलेली नाहीये. 4 बॉल मध्ये 19 पाहिजे. 3 षटकार जर ठोकले तर सामना जिंकता येईल जय भवानी नेवाली टीमला. त्यामुळे प्रदीपचे वार सुसाट वेगाने त्याची फिरणारी बॅट आणि 4 बॉल मध्ये धावा गरजेचे आहे. मात्र 19. प्रदीप साठी हा चेंडू अत्यंत महत्वाचा होता आणि इथून आलाय डॉट बॉल कुणाल विर्लेचा. आणि आता 3 बॉल मध्ये धावा पाहिजेत 19. दामट टीमच्या विरोधात 2 धावांची पॅनल्टी दामट टीमला देण्यात आली आणि त्याच 2 धावा भारी ठरल्या त्या वंजारपाडासाठी आणि तो सामना 4 बॉल 4चा जिंकला. आणि नेवालीच्या विरोधात आता 3 बॉल मध्ये धावा वाचवायचे त्याने 19. एक गोल्डन चेंडू आला तर मात्र सेमीफायनलचं तिकीट कन्फर्म होईल ते वंजारपाडा टीमचं. प्रदीपचा हा फटका पकडली आहे कॅच आणि आता सामना 2 बॉल 19. 2 बॉल 19. 27 धावा नेवाली संघाने आतापर्यंत जमवल्यात आणि 2 बॉल मध्ये धावा पाहिजेत 19. कदाचित कॅप्टन विचार करत असेल की टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली असती 30-35 धावा लावल्या असत्या तर वंजारपाडा संघाची बॅटिंग लाईन आपल्याला उद्ध्वस्त करता आली असती. 45 झाल्या आणि त्यानंतर एक चांगली टोटल उभारून वंजारपाडाने आता सामना 2 बॉल 19 असा बनवलाय. या वर्षीच्या सीझन मध्ये दुसरी क्वालिफायची मॅच नेवाली संघ खेळतोय. 2 टुर्नामेंट 2 क्वालिफाय मॅच आणि 2 बॉल मध्ये धावा पाहिजेत 19. कुणालच्या चेंडूवरती फटका आलाय. खेळाडू आहेत त्या ठिकाणी. मिसफिल्ड आणि मिसफिल्डने गेला चौकार. आता 1 बॉल आणि 15 धावांची गरज. 31 धावांपर्यंत मजल मारली 46चं टार्गेट असताना आता 1 बॉल 15. चेहरे काही निराश आहेत नेवाली टीमचे सपोर्टर. लगातार 2 टुर्नामेंट मध्ये दुसऱ्या क्वालिफाय मॅच पर्यंत धडक दिली होती आणि आता 1 बॉल मध्ये 15. शेवटचा बॉल इथून झालाय पूर्ण आणि सामन्यामध्ये विजय साकारलाय तो मात्र वंजारपाडा संघाने आणि क्वालिफाय ठरला आजच्या दिवसामधून तो मात्र वंजारपाडा संघ. अभिनंदन टीम वंजारपाडा आणि पुन्हा एकदा बॅड लक ठरली ती जय भवानी नेवाली टीमची.